बघूया आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकतं. आपण ज्या पद्धतीने बऱ्यापैकी प्लॅनिंग केलं त्या पद्धतीने मार्केटनं थोडंसं तरी वर्किंग केलंय. तुम्हाला मी कालच व्ह्यू सांगितलं होतं की हा एक बाईंग झोन होता. बाईंगच्या झोनला ऑलमोस्ट टच केला आणि इथून जरासं अप साईडला मुवमेंट व्हायला पाहिजे. तुम्ही बघितलं असं तर अप साईडलाच मुवमेंट झाली, जरा डाऊन फॉलला परत आणि अप साईडला मुवमेंट झाली. म्हणजे जे प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंगच मार्केट सध्या आज पण वर्किंग केलं. त्यानंतर बँक निफ्टीमध्ये निफ्टी सॉरी निफ्टीमध्ये जर बघायला गेला तर निफ्टीमधला पण आपला एक व्ह्यू होता की ऑलमोस्ट बाईंग थोडं जरासं खाली असेल, जरासं ह्या टच करायला लागेल. सॉरी ह्या ठिकाणी बाईंग झोन होता आपला, पण तो काय तिथं आला नाही. पण बँक निफ्टीने जशी ग्रीप घेतली तशी निफ्टी पण थोडंसं ग्रीप घेतला. त्यानंतर आपला इथे एक रिस्की बाय होता, पण रिस्की बाय पण तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट त्यानं वर्किंग केल्यासारखंच आहे. 50% डन झालं. उरलेलं आपल्याला फ्लॅट ओपनिंग करून किंवा गॅप ओपन करून आपलं टार्गेट अचीव करून देऊ शकतं. जस्ट आता निफ्टीमध्ये व्ह्यू जर बघितला तर उद्या मार्केटमध्ये जरासं फ्लॅट ओपनिंग किंवा जरासं गॅप अप होऊ शकतं. जरा गॅप डाऊनची शक्यता एकदम कमी आहे. जे पण व्ह्यू आहे थोडंसं गॅप अपचा आपला व्ह्यू आहे, कारण बाहेरचं मार्केट जरासं क्रॅश होण्याचे चान्सेस आहेत. त्या क्रॅश नंतर आपलं जर बघितलं तर आपलं जे बजेटचं जे व्ह्यू आहे जे 1 तारखेला होणार आहे त्या बजेटमुळे थोडं जरी मार्केट थोडंसं अप जाईल आणि बजेटच्या दिवशी जरासं सस्टेन जरासं खाली किंवा अप म्हणजे दोन्ही साईडला त्यावर रनिंग होण्याचे चान्सेस आहेत. जस्ट आता बँक निफ्टी जर बघितलं तर जरासं अप साईडला जायचं आहे, तर डाऊन साईडला जर असं आपण शक्यता कमी बघणार आहोत. बँक निफ्टीचं मध्ये बघूया तर बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही व्ह्यू बघितला तर बँक निफ्टी मधला जो व्ह्यू आहे आपला त्या व्ह्यू नुसार बँक निफ्टीला पण हे पहिलं टार्गेट, सेकंड टार्गेट आणि थर्ड टार्गेट बँक निफ्टीला आपल्याला द्यावं लागणार आहे. ह्याच ठिकाणी स्ट्रॉंग रिजेक्शन आहे, अन्यथा इथं रिजेक्शन कुठंच नाही. आता एक छोटासा इथे बाय पुटचा एक आपला ट्रेड होता, पण हा सध्या जरसं फेलियर झाला असं आपल्याला दिसून येतो. तर आता आपल्याला जस्ट बाय पुट जर घ्यायचं असेल तर आपण ह्या लेवलला ब्रेक ओपन तर बाय पुटला कधीही बघायचं नाही. पण ह्या लेवलला ब्रेक होत नाही तर मग तुम्ही पुढची एंट्री घेणार नाही. जर ब्रेक झाला तर पुटला बसला तर तुम्ही जास्तीत जास्त इथपर्यंत पहिलं टार्गेट अचीव करणार आणि इथून थोडंसं बाहेर पडायचं आहे. सेकंड टार्गेट जर असं अपेक्षा आपण पुढच्या कमी ठेवणार आहे, कारण मार्केटला जर असं अप मुवमेंट द्यायचं आहे आणि हा 50,000 लेवलला एकदा क्रॉस केली नंतर नवीन आपल्याला हाय पण दिसून येऊ शकतो. जस्ट मार्केट अशा लेवलला की तुम्ही जर एखादा स्टॉक जर घेऊन ठेवणार असेल तर घेऊन ठेवू शकता. तिथून जर असं क्रॅश होण्याचे चान्सेस पण भरपूर कमी आहेत. आणि जे मध्ये चायनामध्ये जो म्हणजे कोरोनासारखा जो व्हायरस आला होता त्या व्हायरसचं तर आता काही नाव दिसत नाही. म्हणजे मार्केटची जी म्हणजे पडायची जी कारणं होती तर ती कारणं ऑलमोस्ट नष्ट होत गेलेत असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे आता अपसाईड होण्याचे चान्सेस पण भरपूर आहेत. त्यामुळे जर तुम्ही एखादा स्टॉक जर घेऊन ठेवणार तर घेऊन ठेवू शकता. जर तुम्हाला स्टॉकची जर लिस्ट हवी असेल तर आपल्या ऑफिस नंबरला एकदा मेसेज करा, डीएम करा. तुम्हाला स्टॉक्सची लिस्ट दिली जाईल किंवा कमेंट बॉक्समध्ये टाईप करून जरी स्टॉक्स जरी म्हणलं तरी तुम्हाला लिस्ट दिली जाईल. ओके. अशाच प्रिडिक्शनसाठी आज आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा. नक्की तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आपली ही हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.